बाद मैं ज़्यादा वक्त न लेते हुए आमदार साहब से गुजारिश करता हूं कि वो आए और 2 मिनट हमारा मनोगत शुभेच्छा उर्दू मराठी अशा संयुक्त कवी संमेलन शौकतभाई बागवान यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या इचलकरंजीमधल्या सर्व महाराष्ट्रातून आलेले मराठी आणि उर्दूचे कवी, मंचावरील सर्व सन्माननीय नेते आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व या सगळ्या कवी संमेलनाच्या माध्यमातून आलेले रसिक श्रोते बंधूंनो, खरं म्हणजे अशा स्वरूपाचं कवी संमेलन, मराठी आणि उर्दूचा संगम एकत्रित, मी तर अशा कार्यक्रमाला पहिल्यांदाच या ठिकाणी उपस्थित आहे. याच्यातून जो समाजामध्ये संदेश जातो की या दोन्ही भाषेवर प्रेम करणारी माणसं एकत्रित एका मंचावर येऊन आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना सुद्धा या इचलकरंजीच्या वस्त्रनगरीतून एक खूप चांगला संदेश शहरामध्ये जातो. इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जातं आणि महाराष्ट्राचं मँचेस्टर एवढ्यासाठी म्हटलं जातं की देशभरातले सगळे नागरिक हे इचलकरंजीमध्ये निवास करतायत. असं कुठलं राज्य नाही, असा कुठला जिल्हा नाही की तिथला नागरिक हा इचलकरंजीमध्ये नाही आहे. आणि म्हणून इचलकरंजीला मिनी भारताचं मॉडेल असं समजलं जातं. आणि इचलकरंजीमध्ये जे पिकतं ते सगळ्या देशभरामध्ये विकतं. आणि त्यामुळं शौकतबाईंच्या स्मरणामध्ये ज्या शौकतबाईंनी आयुष्यभर मुस्लिम समाजाच्या समाज बांधवांची इचलकरंजीमध्ये उत्तम प्रकारे सेवा केली. राजकारणामध्ये ते आमच्याबरोबर नव्हते, पण कैश त्यांचे जे चिरंजीव आहेत ते आत्ता आमच्या खांद्याला खांदा लावून, कुठं बसलेत कैश, आज आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. आणि म्हणून या संमेलनाच्या निमित्ताने मी आपल्याला खूप शुभेच्छा देतो. कारण एखादा उत्तम कार्यक्रम चालला असेल, उत्तम चित्रपट चालू असेल आणि मधीच जर डोकेदुखीची जाहिरात आली तर आपल्याला जसं होते तसं माझ्या येण्यामुळं या कार्यक्रमाचा अशा पद्धतीचा बेरंग होता कामा नये. त्यामुळे ही आता भाषण करण्याची वेळ नाही. म्हैसाळे सर हे अर्धे शाहीर अर्धे कवी असल्यामुळं ते खूप काही घोषणा करतायत. त्यांनी सांगितले एक दिवा आणलेला आहे आणि दुसरा दिवा येणार नाही. असा कुठलाही दिवा येणार नाही. त्यामुळं त्या दिव्याच्या प्रतीक्षेसाठी आम्ही मंडळी काम करत नाही आहे. आम्ही या इचलकरंजी शहर पुढं जावं, या इचलकरंजी शहरातला सर्वांगीण विकास व्हावा आणि हिंदू मुस्लिम हा भाईचारा अबाधित राहावा. आणि मी आमदार झाल्यानंतर या इचलकरंजी शहरामध्ये अशा स्वरूपाच्या भाईचारातला कुठलाही बिघाड या इचलकरंजी शहरामध्ये होऊ न देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आणि त्याचं तंतोतंत पालन हे माझ्या राजकीय जीवनामध्ये मी केलं आहे. अनेक वेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्यावर देशभरामध्ये जातीवादाचे आरोप केले जातात. पण ज्या उत्तर प्रदेशामध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज आहे, अशा उत्तर प्रदेशामध्ये ज्यावेळी 325 आमदार एका भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्यानंतर या देशामध्ये जो संदेश गेलेला आहे की हिंदू आणि मुस्लिमांच्या नावावर याच्यापुढं राजकारण आपल्याला करता येणार नाही, जो विकासाचं राजकारण करेल, गरिबांचं राजकारण करेल, तो पार्टी आणि तो नेता या देशामध्ये राज्य करेल. आता ही आधुनिक पिढी शिकलेली आहे. या मंडळींना सगळ्या प्रकारच्या गोष्टी समजत आहेत. कोण आपल्यासाठी काम करतं आहे, कोण राजकारणासाठी जातीचा वापर करतं आहे. आणि ह्या सगळ्या काळाच्या पलीकडे आता समाजाने हा देश पुढे गेलेला आहे. आणि हा 125 कोटीचा देश हा हातात हात घालून ज्यावेळेला काम करेल त्यावेळी ही जगातली महाशक्ती आपला हिंदुस्थान होईल. अशा पद्धतीची देशवासियांच्यामध्ये एक भावना हिंदुस्थानविषयी निर्माण झालेली आहे. आणि त्याचंच पालन आणि त्याचाच आदर्श घेऊन हे जे कवी संमेलन मराठी आणि उर्दू भाषेचा संगम या निमित्ताने इचलकरंजी शहरामध्ये आपण सगळ्या आयोजकांनी केला आहे.
हे एक उत्तम एकात्मतेचं प्रतीक आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. इचलकरंजीमध्ये आलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी आणि उर्दू कवींना मी इचलकरंजीचा लोकप्रतिनिधी यांना त्यांनी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.